अधिक मास सुरू झाला, तर या अधिक मासमध्ये जावयासाठी बनवूया जाळीदार व चविष्ट अनारसे। 1 कप तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या व 3 दिवस भिजत घाला। तांदूळ कोणतेही घ्या, पण जुने घ्या। 3 दिवसानंतर तांदूळ 2-3 पाण्याने धुवून चाळणीवर निथळून घ्या व 15 मिनिटे पाणी झरू द्या। नंतर एका कॉटनच्या कपड्यावर तांदूळ पसरून घ्यायचे आणि 1 तास पंख्याखाली सुकू द्यायचे। याप्रमाणे तांदूळ सुकायला हवेत। यात थोडा ओलसरपणा आहे। आता मिक्सरच्या भांड्यात तांदूळ फिरवून घ्यायचे व बारीक चाळणीने चाळून घ्यायचे। पीठ अगदी सॉफ्ट हवं। आता एका वाटीने पीठ मोजून घ्या। 1.5 वाटी पीठ आहे, तर यात घालायचा त्याच्या अर्धा म्हणजे पाऊण वाटी बारीक चिरलेला गूळ। गूळ पिठामध्ये छान मिक्स व्हायला पाहिजे, त्यासाठी थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्या। आता नीट मिक्स करून याचे याप्रमाणे लाडू बांधून घ्या आणि बंद डब्यात 2-3 दिवस ठेवा। आता 2-3 दिवसानंतर याचे बनवूया अनारसे। मिश्रण छान मळून सॉफ्ट गोळा करून घ्या। पीठ जास्त ड्राय असेल तर किंचित दूध किंवा ओल्या हाताने पीठ मळून घ्या। असा मऊसूत गोळा तयार करून याच्या लाट्या तयार करा। खसखस आणि तूप घ्या। हाताला आणि ताटाला तूप लावा। लाटीला एका बाजूने खसखस लावा आणि खसखसची बाजू खाली ठेवून याप्रमाणे अनारसा तयार करा। ना जाड ना पातळ। कढईमध्ये तेल किंवा तूप मिडियम गरम करा। खसखस लावलेली बाजू वर ठेवून अनारसा फ्राय करा। याप्रमाणे वर तूप सोडून अनारसा फ्राय करा। महत्त्वाची टीप, एकाच बाजूने अनारसा फ्राय करायचा आहे। बघा, कलर पण सुंदर आला, क्रिस्पी पण आहे, जाळीदार पण आहे आणि हा अनारसा खूपच जास्त चविष्ट लागतो। तर एकदा नक्की करून बघा।